नमस्कार, मी कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज बघूया 34 साईजचा ब्लाऊज। 10 इंच गळा आहे। गळ्यानुसार इथे माप टाकणार आहोत, साईजनुसार आणि गळ्यानुसार। शोल्डर आणि मोंडा उंची घेणार आहोत। इथे तयार उंची आहे 14 इंच आणि 34 साईजचा ब्लाऊज आहे। 8.5 इंचची गळी टाकायची, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। 10.5 इंच वरती मी इथे गळी टाकणार आहे। बाही घेणार आहेत मेगाबाई। टोटल 14 इंच उंची आहे, तर 15 इंच घ्यायची आहे। विदाउट अस्तरचा ब्लाऊज आहे। 10 इंच गळ्यासाठी मी येणार आहे तिथं मोंडा रुंदी 5 इंच घेणार आहे। शोल्डर घेणार आहेत 5 इंच, 5.5 इंच मोंडा उंची घेणार आहे तिथं बघा। 8.5 इंच रुंदी आहे आपली। मोंडा गोलाईचं माप घ्यायचं इथं। मोंडा गोलाई आपली 8 इंच यायला हवी। अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे। 8 इंच आपली मोंडा गोलाई, यानुसार आपण मोंडा गोलाई इथं टाकून घ्यायची आहे। तर 1.25 इंच वरती मी मागचा आकार देणार आहे। आता हे बॉक्स बनवला आपण, त्या बॉक्सचा इथं मध्य काढून घ्यायचा, तोच उंचीला वरती ठेवायचा आहे आणि इथं आकार देऊन घ्यायचा असा। आता साइड उंची बघा, तयार साइड उंची माझी 8 इंच यायला हवी। 8 इंच यानुसार बघा, इथं तयार 8 इंच येतं। अर्धा इंच आपल्याला मार्जिन सोडून आपल्याला बघा, इथून आपली मेन शिलाई यायला हवी। इथून ही आपली मार्जिन आहे, इतकी नेहमी मार्जिन सोडायची आपल्याला। आता आपण आपली मोंडा गोलाई मापून घेऊयात। बघू शकता तुम्ही, आपली मोंडा गोलाई बरोबर आलेली आहे। या ठिकाणी कंबर जे आहे, कंबर आहे 28, 7 इंच वरती मार्क केलं। 1 इंच मार्जिन सोडायची आणि 1 इंच आपले टक्ससाठी मार्जिन आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन यानुसार। तर गळा रुंदी नेहमी मी 2 इंच टाकते। तयार गळा रुंदी ही 2.5 इंच बनते। अर्धा इंच मार्जिन सोडायची वरती। इथून आपल्याला 10 इंचचा गळा घ्यायचा, तर आपण 9.5 इंच वरती मार्क करायचं। शिवून आपला 10 इंच गळा होतो। गळा खोली तुमच्या आवडीनुसार तुम्ही द्यायची आहे। मी तर 3 इंच वरती गळ्याची खोली देणार आहे। आपण इथे बॉक्स बनवून घ्यायचा असा आणि 1 इंच वरती आकार द्यायचा इकडून असा। बघू शकता, आपला जो टक्स आहे गळ्याच्या खाली द्यायचा आहे। अर्धा इंच वरती शोल्डरच्या मध्यभागावरती आपण असा टक्स द्यायचा आहे। आता इथून आपल्याला तिरपे एक लाईन ओढायची अशी आपल्या टक्स पासून। आता हे झालं आपल्या पाठीमागचं सगळं मेजरमेंट झालेलं आहे 34 साईज साठी। जर तुम्हाला 10 इंच गळा घ्यायचा असेल तर हे परफेक्ट माप आहे। शोल्डर उतरत नाही। इथं कटिंग करून घेते मी आता। आता हा गळा असा कटिंग करत घ्यायचा आहे। आपण हे कटोरीचं माप समोर काढून घेऊया। मोंडा आणि कटोरी या पाठीमागच्या भागानुसार आपण कटिंग करायची, ती बाहेरच्या साईडला करायची आहे। मार्किंग केलेल्या बाहेरच्या साईडला कटिंग करायची। आता इथे शोल्डर उतरू नये म्हणून थोडंसं तिरपा अशी लाईन द्यायची आहे आणि त्या लाईनच्या बाहेरून आपल्याला कटिंग करायची आहे अशी। आणि इथून आपण हा गोलवा आकार कटिंग करून घेणार आहोत असा। बघू शकता, आता इथं मागच्या भागाची कटिंग झाली। यानुसार आपण समोरच्या भागाची कटिंग करून घेऊयात अशी।
जशाला तसं इथं मार्किंग करून घ्यायचंय असं. आता क्रॉस पट्टी पर्यंतची उंची 6 इंच, तयार उंची 5 इंच घेणार आहेत मी. 6 इंच पूर्ण मार्जिन सहित आणि जशाला तसं मार्क करून घ्यायचं अगोदरचं. इथे बघू शकता. समोरचा गळा बघा 5 इंच मी इथे गळा घेणार आहे. 4 इंच शिवून येईल आपल्या कटोरीपर्यंत. अर्धा इंच आपल्याला ही मार्जिन सोडायची. ही मार्जिन अर्धा इंच आणि ही मार्जिन अर्धा इंच. तयार आपला कटोरीपर्यंतचा गळा 4 इंच येईल. कटोरीचा गळा आपण नंतर काढूयात. आता आपण 5.5 इंचवरती समोरची मोंड्याची उंची टाकून घेऊ अगोदर अशी. आणि इथं 1 इंचवरती आकार देऊयात. आता मोंडा रुंदी जी आहे, कटोरी माझी 8.5 इंच माप आहे. कटोरी घेणार आहे मी तयार कटोरी 5.5 इंचची घेणार आहे. या ठिकाणी बघा 3 इंचवरती मी इथं मोंडा उंची टाकणार आहेत. मोंडा रुंदी म्हणजे शिवून आपली ती 2 इंच येणार आहे. साईड रुंदी जी आहे ती 3.5 इंचवरती टाकणार आहे. साईड रुंदी म्हणजे शिवून ती 3 इंच वरती येईल. आणि असा आकार द्यायचा आहे कटोरीचा. बघू शकता. इथून ही कटिंग करून घेते अशी. आता इथं कपड्याची भरपूर अशी बचत होते बघा. इथून अशी कटिंग करून घ्यायची. बाहेरच्या बाजूला कटिंग करायची मार्किंगच्या. इथून अशी. आता या ठिकाणी आपण कटोरी काढून घेऊयात. हा जो मोंडा आहे यानुसार कटोरी काढून घेणार आहोत इथे बघा. आता आपण कटोरीची रुंदी 5.5 इंचाची कटोरी आहे. त्यानुसार माझा टक्स पॉइंट मला वाढून घ्यायचा आहे. टक्सची रुंदी जी आहे ती मला जास्त पफ हवा आहे, तर मी इथं 9 इंच पूर्ण घेणार आहे रुंदी. इथं 9 इंचचा हाफ करून घ्यायचा असा. इथून कटोरीचा जो गळा आहे तो आपल्याला 3.5 इंच ठेवायचा आहे असा. शिलाई मार्जिन सहित इथून असा आकार द्यायचा. बघू शकता. आणि इथून खाली 3 इंच वरती आकार द्यायचा आहे. आणि दोन्ही असे कटोरीचे छान टोक येईल अशा पद्धतीनं. आता इथे 5.5 आलं, इकडे सुद्धा 5.5 यायला हवं आपलं असं. यानुसार बघा असं आपल्याला इथे ही कटोरी काढून घ्यायची आहे. आता आपण जरी इथून मार्क केलं, यावरून आपण कटिंग करून घेऊया अशी. म्हणजे शिवताना आपला अर्धा इंच वाढतं. कटोरीची कटिंग करून घेऊयात आता या पद्धतीनं. बघू शकता. आता आपल्याला मेघाबाईची कटिंग करायची. इथे डबल घडी टाकायची अशी इकडून. अशी तिरपा आपल्याला अशी तिरपी घडी टाकायची आहे. बघू शकता.
अशी इथे खालचा आणि वरचा भाग बरोबर बघून घ्यायचा इथं व्यवस्थितपणे. अशा पद्धतीनं आणि असे फोल्ड करायचे तिला. असं. आता बाही तुम्हाला किती ठेवायची त्यावरती आहे. मी तर तयार बाही 3 इंच ठेवणार आहेत माझी. इथून असं तर 4 इंच वरती मार्क करायचं इथं. शिल्लकचं ठेवायचं किंवा तुम्ही 3.5 इंच करू शकता. मी नंतर कटिंग करते त्याला. आणि असा आकार द्यायचा. आणि ही अशी कटिंग करून घ्यायची आहे आपली मेगाबाई. बघू शकता तुम्ही आपल्या इथं 2 बाह्या तयार झालेल्या आहेत. अशा छान असा आकार येतो बघा बाहीचा. अशा पद्धतीनं आपल्या इथे दोन्ही बाह्या तयार झाल्या. इथे आपण क्रॉस पट्टी काढून घेऊयात. बघू शकता इकडे सुद्धा आपल्याला कपडा आहे. आपण इथं अगोदर 2 क्रॉस पट्ट्या काढू आणि तिला खालून एक पट्टी लावूया. अगोदर मी आता तुम्हाला ही कटिंग करून दाखवते. एक कमरेची रुंदी टाकून घ्यायची किंवा सरळ सरळ आपण जेवढी घडी टाकली तेवढी टाकून घ्यायची. इथं अशी इथे कटिंग करून घेऊया. आता मी याला नंतर आकार देईल शिवते वेळेस. पट्ट्यान ते नंतर शिवते वेळेस मी आकार देईल. हे उरलेल्या भागामध्ये कपड्यामध्ये छोट्याशा कपड्यामध्ये आपण मेगाबाई सुद्धा कटिंग केली आणि आपली कटोरीची फुल कटोरीचा ब्लाऊज सुद्धा कटिंग झालेला आहे. आपण पट्ट्या नंतर लावूयात. चला आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.